जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टलवर सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जी जाहिरात आहे, PCMCची जाहिरात, तर ती जाहिरात सध्या जे काही विदाऊट इंटरव्ह्यूसाठी जवळपास 95% जे उमेदवार आहे तर त्यांना या ठिकाणी जनरेट झालेली आहे. तर त्याच्यामध्ये बघा, महत्त्वाचं या ठिकाणी PCMCची जाहिरातीमध्ये अनएडेड जे काही पोस्ट आहे, म्हणजे विना अनुदानित पोस्टला या ठिकाणी प्रेफरन्स द्यावा किंवा नाही, हे आपल्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तसंच बघा, वेतन श्रेणी आणि जे काही जॉब सिक्युरिटी जी असणार आहे तर ती या ठिकाणी पुढे नेमकं काय भवितव्य आहे, तर त्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर बघूया ती महत्त्वाची PCMC जाहिराती संदर्भात इन्फॉर्मेशन. तर मित्रांनो, महत्त्वाची जी जाहिरात आहे ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जी काही PCMCची जाहिरात सध्या जवळपास सर्वच उमेदवारांना या ठिकाणी जनरेट झालेली आहे, त्यांच्या प्राधान्यक्रममध्ये सध्या आलेली आहे. तर ही जी जाहिरात आहे ती विदाऊट इंटरव्ह्यूची असणार आहे, म्हणजे या ठिकाणी तुमचं टेस्ट स्कोरनुसार आपली या ठिकाणी निवडही होणार आहे. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे आहे, तर ह्याच्यात तुम्ही जर वेकन्सी जर बघितली तर 148 पदाची वेकन्सी सध्या ह्या ठिकाणी आपल्याला आलेली दिसून येत आहे. मग ह्याच्यामध्ये जर बघितलं तर जे आपले या ठिकाणी 11 जे काही प्रवर्ग देण्यात आले आहेत तर त्या संपूर्ण प्रवर्गांना या ठिकाणी वेकन्सी आलेली आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, महत्त्वाच्या वेकन्सी सध्या संपूर्ण प्रवर्गाला या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं आहे. 148 वेकन्सी टोटल आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, महत्त्वाचं जे असणार आहे, कारण ही जी जाहिरात आहे तर त्या जाहिरातीमध्ये बघा 9वी ते 10वी ह्या वर्गासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने आणि जे विषय आहे तर त्या संपूर्ण विषयांना या ठिकाणी जाहिरात आलेली आपल्याला दिसत आहे. मग ह्याच्यात बघा, महत्त्वाचं जे काही अनुदानाचा प्रकार, मग ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही अनुदानित असेल आणि विना अनुदानित अशा 2 प्रकारच्या या ठिकाणी जी काही पोस्ट आलेल्या आहेत. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जे काही विना अनुदानित आहे म्हणजे अनएडेड ज्या काही पोस्ट आहे तर त्या पोस्ट आणि एडेड ज्या पोस्ट आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला ज्या मनामध्ये प्रश्न आहे, तर ह्याच्यात तर तुम्ही समजा अनुदानित पोस्टमध्ये तुम्ही प्रेफरन्स देत आहे, पण जे काही अनएडेड पोस्ट आहे म्हणजे विना अनुदानित पोस्ट आहे तर ह्या पोस्टमध्ये सध्या आपण प्रेफरन्स द्यायचे किंवा नाही, हा प्रश्न सध्या उमेदवारांच्या मनामध्ये आलेला आहे. तर ह्याच्यात तुम्ही एक लक्षात घ्या, ज्या काही अनुदानित आणि विना अनुदानित ह्या पोस्टमध्ये संस्था, तसंच ज्या काही स्थानिक स्वराज्य ज्या काही संस्था असेल, खाजगी अनुदानित किंवा विना अनुदानित संस्था असेल आणि महानगरपालिकेच्या ज्या काही वेकन्सी असेल तर ह्याच्यामध्ये फरक असतो. मग ह्याच्यामध्ये बघा, ज्या संस्था असतात म्हणजे विना अनुदानित असेल किंवा अनुदानित असेल तर त्या संस्थेचा ह्याच्यामध्ये तुम्ही एक प्रकार बघा, जे काही अनएडेड असतात म्हणजे या ठिकाणी विना अनुदानित. तर विना अनुदानित ज्या संस्थेमध्ये जर पोस्ट आली तर त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं त्या पदासाठी मानधन किंवा जे काही वेतन असेल तर ते वेतन आपल्याला जो मोबदला असतो तो या ठिकाणी मिळत नाही. त्यानंतर बघा, दुसरा जो प्रकार येत असतो तो आहे अंशतः अनुदानित. मग त्याच्यामध्ये 20%, 40%, 60% अशा पद्धतीने त्या पदाला अनुदान सध्या मिळत असतं. म्हणजे या ठिकाणी बघा, जर तुमची एकूण पेमेंटमध्ये जर त्या एखादी संस्थेमध्ये 20% तुमचं अनुदानावर ते पोस्ट असेल तर तुम्हाला 20% पगार त्या संस्थेमध्ये मिळत असतो. तसंच बघा, महत्त्वाचं जे आहे अनएडेड म्हणजे त्या ठिकाणी विना अनुदानित असतं, म्हणजे संस्थेमध्ये विना अनुदानितवर कोणत्याही प्रकारचं आपल्याला पेमेंट मिळत नाही. पण हे जे अनएडेड जी पोस्ट आहे ती आहे महानगरपालिकेची, म्हणजे PCMC महानगरपालिकेची या ठिकाणी अनएडेड पोस्ट आहे. मग ह्या ठिकाणी अनएडेड पोस्टवर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जे काही स्केल देण्यात आला आहे S14 म्हणजे S14चा जो स्केल देण्यात आला आहे तर S14मध्ये या ठिकाणी अनएडेड पोस्ट जरी गव्हर्नमेंटच्या आहे जाहिरातीमध्ये अनएडेड पोस्ट ह्या अनुदानाचा प्रकार जरी दाखवला तरी आपल्याला जे काही पूर्ण पेमेंट जे मिळत आहे किंवा पेमेंट जे मिळणार आहे ते S14 जो स्केल आहे तर तो S14 स्केलच्या आधारावर आपल्याला पहिल्याच जॉईनिंगपासून या ठिकाणी पहिल्याच मंथपासून S14चा पे स्केल या ठिकाणी मिळत असतो. कारण ही अशी जी जाहिरात आहे ती 2017मध्ये देखील आपल्याला आलेली पाहावयास मिळत आहे. आणि ज्या 2017मध्ये जे उमेदवार सध्या अनएडेड पोस्टमध्ये सिलेक्ट झाले आहे तर त्या पोस्टमध्ये सिलेक्ट झाल्यानंतर त्यांना पहिल्याच महिन्यापासून ह्या ठिकाणी जो काही S14चा पे स्केलनुसार जी वेतन आहे तर ते वेतन ह्या ठिकाणी डायरेक्ट मानधनच्या स्वरूपामध्ये फुल वेतन ह्या ठिकाणी मिळत असतं. तसंच बघा, ह्याच्यामध्ये आता जे काही एडेड पोस्ट असतात महानगरपालिकेमध्ये आणि अनएडेड पोस्ट असतात तर त्याच्यामध्ये बघा, जे काही एडेड पोस्ट असतात तर ह्या ठिकाणी तुम्ही वेतन श्रेणीमध्ये बघू शकतात, त्यांना मानधन ह्या ठिकाणी ग्रॅज्युएट टीचर्ससाठी जे 18,000 या ठिकाणी देण्यात आलं आहे. तर हे जे 18,000 जे असतं तर ह्या एडेड पोस्टमध्ये शिक्षण सेवक कालावधी असतो, म्हणजे जो काही शिक्षण सेवक कालावधी एडेड पोस्टमध्ये सध्या असल्यामुळे या ठिकाणी जोपर्यंत शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होत नाही तोपर्यंत ह्यांना मानधन स्वरूपात 18,000 प्रमाणे वेतन हे मिळत असतं. पण या ठिकाणी जे काही अनएडेड पोस्ट आहे म्हणजे विना अनुदानित ज्या पोस्ट आहे सध्या PCMCमध्ये तर ह्याच्यामध्ये शिक्षण सेवक कालावधी या ठिकाणी नसतो. त्यामुळे ह्यांना जॉईंट होताच या ठिकाणी पहिल्याच महिन्यापासून त्यांना
S14चा जो काही स्केल आहे तर तो या ठिकाणी लागू असतो आणि ह्यांना S14 प्रमाणे पहिल्या मंथपासून फुल पेमेंट ही मिळत असते। तर असा या ठिकाणी दोन्ही पदांचा या ठिकाणी फरक आहे। तर ह्याच्यात बघा शिक्षण सेवक कालावधी असतो एडेडमध्ये आणि अनएडेड पोस्टमध्ये शिक्षण सेवक कालावधी नसतो। पेमेंटची जर गोष्ट केली तर ह्याच्यामध्ये अनएडेड पोस्टमध्ये तुम्हाला शिक्षण सेवक कालावधी असल्यामुळे 18,000 मानधन तुम्हाला शिक्षण सेवक कालावधीमध्ये मिळत असतं। त्यानंतर तुम्हाला फुल पेमेंटवरती शिक्षण सेवक कालावधी संपल्यानंतर तुम्हाला फुल पेमेंटवरती या ठिकाणी पेमेंट ही मिळत असते। तसंच बघा जे काही अनएडेड पोस्ट आहे म्हणजे ह्या ज्या पोस्ट आहे तर ह्याच्यामध्ये शिक्षण सेवक कालावधी नसतो तर तुम्हाला या ठिकाणी फुल पेमेंटवरती म्हणजे S14चा जो काही पेमेंट आहे तर ह्या स्केलनुसार तुम्हाला पहिल्याच मंथपासून म्हणजे पहिल्याच जॉईनिंगपासून तुम्हाला S14चा पे स्केल ह्या ठिकाणी देण्यात हा येत असतो। तसंच जे 2017ला बरेच उमेदवार अनएडेड ह्या पोस्टवरती सध्या PCMCमध्ये कार्यरत आहे त्यांना देखील या ठिकाणी जे काही S14चा जो काही स्केल आहे तो सध्या मिळत आहे। तसंच बघा ह्याच्यामध्ये जे महत्त्वाचं जे सुविधा आहे दोघ्या पोस्टसाठी आता एडेड आणि अनएडेड पोस्ट आहे तर ह्या ज्या एडेड पोस्ट म्हणजे अनुदानित जे पोस्ट आहे ग्रॅज्युएट टीचर आणि अनएडेड पोस्ट ग्रॅज्युएट टीचर तर ह्यांना ज्या अनुदानित ज्या स्वरूपात जे पोस्ट आहे ज्या त्यांना सोयीसुविधा मिळत असतात तर त्या संपूर्ण सोयीसुविधा ह्या अनएडेड पोस्टला देखील मिळत असतात बरोबर। तर एक गोष्ट क्लिअर झाली। तर ह्याच्यात ज्या सुविधा ह्यांना भेटत असतात त्या सुविधा अनएडेड पोस्टला देखील मिळत असतात। आता राहिली गोष्ट ह्याच्यात जॉब सिक्युरिटी नेमकी काय, कारण या ठिकाणी बघा वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या पॉलिसी सध्या आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः महानगरपालिकेमध्ये संपर्क किंवा एखाद्या महानगरपालिकेच्या संबंधित विषयासंबंधित अधिकाऱ्यांना ह्या संदर्भात तुम्ही स्वतः इन्फॉर्मेशन किंवा चर्चा करू शकतात की ह्या पोस्टसाठी पुढे जाऊन नेमकं भवितव्य काय। आता महत्त्वाचं म्हणजे जे काही जॉब सिक्युरिटी जर म्हटली आपण आता एडेड पोस्टमध्ये तर आपल्याला माहिती आहे की जे काही अनुदानित जे पोस्ट असतात तर त्याच्यात जॉब सिक्युरिटी ही 100% आपल्याला या ठिकाणी त्या पोस्टमध्ये मिळून जाते। पण जे काही एडेड पोस्ट आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण जे काही क्वेश्चन मार्क निर्माण झाला आहे की पुढे जाऊन ह्याची जॉब सिक्युरिटी नेमकी काय। तर ह्या संदर्भात जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर ह्याच्यात जे काही PCMCचे महत्त्वाचे काही अधिकारी वर्ग असेल संबंधित पोस्टसाठी इन्फॉर्मेशनसाठी ठेवलेले तर संबंधित जे काही महानगरपालिकेमध्ये तुम्हाला ह्या पोस्ट संदर्भात या ठिकाणी तुम्हाला स्वतः हे इन्क्वायरी करायला पडेल का ह्या पोस्टमध्ये नेमकं पुढे जाऊन ह्याचं भवितव्य नेमकं काय असेल। तर हे जर प्रत्येक PCMC किंवा या ठिकाणी बघा जे महानगरपालिका असते तर महानगरपालिकेच्यामध्ये त्यांची पॉलिसी ही वेगवेगळी ही असू शकते तर त्या ठिकाणी तुम्ही संबंधित जे काही अधिकारी असेल तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा आणि ह्याबद्दल जे काही महत्त्वाची आणि ऑथेंटिक जे माहिती असेल पुढच्या भवितव्यासाठी तर ह्या ठिकाणी तुम्ही ते संबंधितांना ह्या ठिकाणी विचारा। तर ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला जर प्रेफरन्स द्यायची असेल ह्या पोस्टसाठी अनएडेड पोस्टसाठी तर ते तुमच्यावर आहे, तुम्ही ह्या ठिकाणी पोस्टसाठी देऊ शकतात किंवा नाही ते तुम्ही चांगल्या पद्धतीने विचार करून या ठिकाणी माहिती घेऊनच तुम्ही प्रेफरन्स या जाहिरातीमध्ये सध्या अनएडेड पोस्टला तुम्ही देऊ शकता। तर संपूर्ण जे काही प्रेफरन्स द्यायचं असेल तर संपूर्ण तुम्ही स्वतः या ठिकाणी तुम्ही विचार करून या ठिकाणी द्या। तसंच माहिती तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही माहिती देखील घेऊ शकतात, जे शिक्षक सध्या रुजू झाले आहे तर त्यांच्याकडनं देखील माहिती घेऊ शकतात। पेमेंटच्या बाबतीत तर या ठिकाणी जो काही स्केल आहे S14 तर पेमेंट ही या ठिकाणी मिळत असते। पण आपला जो महत्त्वाचा प्रश्न आहे का ह्या पोस्टसाठी जे काय पुढचं जे जॉब सिक्युरिटी आपण म्हणतो कारण अनएडेड पोस्ट आहे तर ह्या ठिकाणी जॉब सिक्युरिटीचा प्रश्न हा साहजिक आहे सर्वांना निर्माण झालेला आहे। का ह्या ठिकाणी बघा जर समजा तुम्ही 2 वर्ष 5 वर्ष या ठिकाणी अनएडेड पोस्टवरती सध्या काम केलं आणि त्यानंतर जॉब सिक्युरिटी संदर्भात जर प्रश्न निर्माण झाला तर आपला ह्या ठिकाणी जॉबचा प्रश्न निर्माण होतो। कारण ह्या ठिकाणी तुम्ही जर संबंधित जे काही नगरपालिका किंवा महानगरपालिका आहे तर त्या नगरपालिका महानगरपालिकेच्या संबंधित जे काही अधिकारी वर्ग असेल तर त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा करा आणि ह्या संबंधात तुम्ही चांगली म्हणजे एकदम ऑथेंटिक इन्फॉर्मेशन सध्या घ्या। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी प्रेफरन्स हे तुम्ही जनरेट जरी तुम्ही केले असेल किंवा प्राधान्यक्रम जरी तुम्ही दिले असेल किंवा नाही दिले असेल तर ह्या संदर्भात एकदा तुम्ही व्हेरीफाय करून घ्या। कारण आज जे आहे प्राधान्यक्रम या ठिकाणी 11 आणि उद्या 12 या 2 दिवसामध्ये प्राधान्यक्रम सध्या या ठिकाणी लॉक हे होणार आहे। आता लास्ट जी आहे ती 12 तारीख देण्यात आली आहे तर 12 तारखेच्या आतमध्ये आपल्याला संपूर्ण प्राधान्यक्रम हे लॉक करून संपूर्ण प्रोसेस सध्या करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने हा PCMC संदर्भात महत्त्वाचा व्हिडिओ होता। तर एकंदरीत तुम्ही स्वतः ह्या संदर्भात इन्फॉर्मेशन घ्या आणि तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचं किंवा नाही हे तुम्ही स्वतः ठरवा। तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता। तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकता। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा।
ह्या संपूर्ण जे काय माहिती आहे शिक्षक भरती संदर्भात आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे द गुरुजी. लिंक जी आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलं आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.